तुमचं स्टार्टअप काय करतं? सगळे स्मार्ट ॲप्स बनवतायत. भारतातल्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये इनोव्हेशन कुठे आहे? एखादा येऊन घरी जेवण पोहोचवून जाईल. त्याला $1 बिलियन व्हॅल्युएशन मिळालं. यात तुम्ही काय मोठा पराक्रम केला? पण लोक म्हणतात, वा भारी काम केलंय. काय केलं? तो व्हेज बिर्याणी घरपोच देतो. आता स्टार्टअप असे बनतायत की तुम्ही फक्त बटन दाबा आणि कोणी येऊन तुमची गाडी साफ करून जाईल. यामुळे इकॉनॉमीमध्ये खरंच काही व्हॅल्यू एडिशन होतंय का? किती होतंय? ही कंपनी चालेल कारण लोकांना गाड्या साफ करायच्या आहेत. बिझनेस आयडिया चांगली आहे. पण यात आणि गुगलमध्ये फरक आहे की नाही? गुगल पण एकेकाळी स्टार्टअप होताच आणि हेही स्टार्टअप आहे. पण दोघांमध्ये किती फरक आहे? गुगलने खरंच काही मूल्य निर्माण केलंय. आपले बरेच स्टार्टअप हे नॉलेज बेस्ड नाही आहेत, जुगाड बेस्ड आहे. मला स्टार्टअप्सबद्दल काहीच अडचण नाहीये. उलट मी तर इच्छितो की अजून स्टार्टअप्स तयार व्हावे, युनिकॉर्न्स तयार व्हावे. पण अशा पद्धतीने नको. मुलांशी बोला, त्यांच्यात कुतूहल जागवा, वाचनासाठी प्रेरित करा. फक्त शालेय अभ्यास नव्हे तर अवांतर वाचन करायला लावा. पुस्तकांसारखा चांगला मित्र दुसरा कोण असतो? पैशाच्या झगमगाटापासून मुलांना दूर ठेवा. त्यानंतर जेव्हा ते मोठे होतील तेव्हा असं नाही म्हणणार की माझा उद्देश फक्त थोडासा जुगाड करून एक स्टार्टअप सुरू करणं आहे.